नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रगती प्रवीण शिर्के. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखिंड गाव. मी हे पुस्तक वाचले आहे. या पुस्तकाचे नाव आहे आजीचा ज्ञान खजिना. या पुस्तकाच्या लेखिका आहेत तृप्ती अंबरकर. या पुस्तकामध्ये तीन गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी खूप छान आहेत. तर मी आज तुम्हाला त्या गोष्टी बाबत काही तर मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे. त्यातील एक म्हणजे राम भक्तीची युक्ती. एक राजा होता. एक व्यक्ती होता. त्याचे नाव होते गोविंदराव. तो खूप मनाने चांगला होता आणि त्याचा स्वभाव देखील खूप छान होता. तो ज्या गावात राहायचा तेथे जास्त काही वस्त्या नव्हत्या. तिथे जास्त काही लोक सुद्धा नव्हते. तेथे थोडेसेच लोक होते आणि त्यामुळे तेथे खूप बोर व्हायचे. गोविंदरावांना मात्र एक सवय होती आणि ती जेव्हाही त्यांच्या गावामध्ये कोणी नवीन व्यक्ती आली तेव्हा गोविंदराव त्यांना जेवायला बोलवायचे आणि जेवू घातल्याशिवाय जाऊ द्यायचे नाही. तसाच ते दररोज तसे करायचे आणि इतरांना जेवायच्या अगोदर ते जेवायचे नाही. तर एके दिवशी एक साधू तेथून जात होता. आणि तेव्हा गोविंदरावांनी त्या साधूकडे पाहिले आणि गोविंदराव म्हणाले, साधूजी आमच्या घरी या ना आणि अन्न ग्रहण करा. असंच काहीतरी गोविंदराव म्हणाले होते. आणि मग नंतर ते साधू गोविंदरावांच्या घरी गेले आणि गोविंदरावांनी त्या साधूंना त्यांच्यासाठी खूप छान जेवण बनवले आणि जेवू घातले. आणि मग नंतर त्या साधूंना छान वाटले आणि त्या साधूंनी गोविंदरावांना 2 आंबे दिले आणि म्हणाले की हे आंबे खूप छान आहेत आणि गोड आहेत. कृपया हा प्रसाद म्हणून घे. तर गोविंदराव म्हणाले, हो, आपला प्रसाद आणि मी नाही घेणार, असं होऊ शकत नाही. धन्यवाद आपण केल्याबद्दल, असे गोविंदराव म्हणाले. आणि नंतर मग साधू त्यांच्या घरी निघून गेले. नंतर गोविंदरावांच्या घरी एक नोकर होता. त्या नोकराचे नाव होते रामभट्ट. गोविंदरावांनी त्या नोकराला सांगितले की रामभट्ट, हे आंबे घे, आज जा आणि चिरून ठेव, कारण की हे मी इतरांना खाऊ घातल्याशिवाय मी स्वतःहून खाणार नाही. मी एखाद्या संन्यासाला बोलवतो, त्याला खाऊ घालतो आणि नंतर खातो, असे गोविंदराव म्हणाले. नंतर रामभट्ट स्वयंपाक खोलीत गेला आणि त्याने आंबा चिरण्यास सुरुवात केली आणि त्याने एक खोड चिरली आणि रामभट्टे पहिल्यांदाच आंबे पाहिले होते. त्यांनी अगोदर आंबे खाल्ले नव्हते, म्हणून रामभट्टाला असं वाटले की हा आंबा मी खाऊन पाहतो, खूप छान दिसतोय हा. तर मग रामभट्टाने असा विचार केला की नाही, मालक म्हणाले की संन्यासाला खाऊ घातल्याशिवाय तू खाऊ नकोस. तर रामभट्टाने असा विचार केला की मी खाणार नाही. परंतु त्याच्या हाताला आंबा लागला होता आणि तेव्हा रामभट्टाने ते चाखून पाहिले. खूप छान लागला होता आंबा. रामभट्टाने असा विचार केला की एक आंबा खातो आणि नंतर एक खोड खातो आणि त्याने एक खोड खाली, नंतर दुसरी खाली, तिसरी खाली, चौथी खाली, असे करत सर्वच खाऊन घेतल्या. आणि नंतर त्याला वाटले, अरे संन्यासाला तर द्यायचीच राहिली, आता कसं. तर मग त्याने असा विचार केला तेव्हा त्याचे मालक म्हणजेच गोविंदराव सुद्धा संन्यासाला घेऊन आले आणि रामभट्ट म्हणाले, रामभट्ट ते चिरलेले आंबे घेऊन ये बरं. तर रामभट्ट खूप घाबरला आणि म्हणाला, मालक ते सुरीने तर ती आंबे कापताच येईना. तर गोविंदराव म्हणाले, इकडे
बागेत जाऊन मागच्या बागेत जातो आणि मागच्या बागेत जातो आणि मागच्या बागेत जातो आणि मग मागच्या बागेत जातो आणि त्या सुईला धार करून आणतो. तर तो मागच्या बागेत गेला आणि रामभट्टाने त्या सन्यासाला हळूवारपणे सांगितले की आमचे मालक तुमचा कान कापणार आहे. ते केव्हाही तसंच करतात, कारण की ते सर्वांसोबत तसंच करतात. सर्वांना घरी जेवायला बोलवण्यासाठी घेऊन येतात आणि त्यांचे दोन कान कापतात. एक कान कापतात. म्हणून तुम्ही लवकर इथे पळून जा, कारण की मालक आमचे मागच्या बागेमध्ये गेले आहेत सुरीला धार करण्यासाठी आणि मग नंतर ते तुमचे कान कापतील. त्यामुळे साधू खूप घाबरला आणि त्याने असा विचार केला की हा रामभट्ट हा नोकर खरंच बोलत आहे वाटतं. मग साधूने पळ काढली आणि तो पळत गेला. धन्यवाद.